पुंडलिक वरदे हरिचरण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः जटायु सोडविता सीतेशी तव स्वर्गी हाडबड देवासी बंद निर्मुक्त नया मासी सीता लंकेशी नवचता गोड अशा प्रकारची कथा भगवान रामरायांची चरित्रगाथा आतापर्यंत कथा गोड झाली भारत जटायूचं चरित्र आहे रावणाचा आणि जटायूचा चाललेला स्वर त्या ठिकाणी युद्ध आहे युद्धामध्ये महाराज रावणाला जर्जर केलं जटायूनं सीता सोडून देऊन पळू लागली पळाला रावण बर का अशा प्रकारचा युद्ध स्वर त्या ठिकाणी जटायूनं पुरुषार्थ केला रावणानं सीता दे ते महाराज सोडल्यामुळं स्वर्गात चिंता लागली त्या देवायला आता गंमत अशी आहे महाराज कोणाला कशाचं बरं घ्याय त्याला त्याचं दुखणं आहे देव म्हणले रावणानं जर सीता सोडली सीता जर लंकेला नाही नेली तर राम कशाला येईल लंकेला आणि राम जर लंकेला येईना गेला तर महाराज रावण कसा मरेल आणि आमची बंधमोचन त्या ठिकाणी सुटका कशी होईल अशा प्रकारची चिंता त्या ठिकाणी देव लोकांच्या अंतकरणात लागली म्हणून देवायला वाटू लागलं रावणानं सीता नेवाव महाराज सीता रावणानं सोडली की चिंता लागली त्या देव लोकायला अशा प्रकारची त्या ठिकाणी कथा झालेली आहे बोला आयुष्य देवाचे मनोगत तो रावण झाला सावचित मग भवनी आणि दैवदात पाचारित जटायुषी देवांच्या मनामधला हा भाव आहे बर का मग असा विचार असणार त्या ठिकाणी स्वर्गामध्ये 33 कोटी देव करू लागले तेवढ्यामध्ये रावण आणखी जे ते महाराज सावधान झाला आणि सावध होऊन रावण म्हणला अपमान घेऊन गावाकडे जाण्यापेक्षा मेलेलं बरं काय अपयश मरणाहुनी हो घटेगा काळं तोंड घेऊन जायचे महाराज लंकेला परत जाण्यापेक्षा युद्ध करून रणांगणामध्ये मेलेलं बरं काय तोंड घेऊन जावं महाराज एका पाखरानं हरवलं म्हणून अपकीर्ती होईल अशा प्रकारचा पश्चाताप असणारा त्या ठिकाणी रावणाच्या अंतकरणात झाला आणि रावण सावधान झाला महाराज आणि परत रावण जटायू संग युद्ध करण्यासाठी आला आणि जटायूला महाराज युद्धाला रावणानं पाचारण केला अशा प्रकारची कथा झालेली आहे बोला सीता होती माझ्या पाशी हेत्वा केले काचाविषयी आता युद्ध सावकाशी पुरुषार्थेशी करू गे पहा रावणाचे शब्द आहेत रावण जटायूला म्हणू लागला या ठिकाणी आतापर्यंत माझ्याजवळ सीता होती म्हणून सीता सांभाळाव की युद्ध करावं अशा प्रकारची अडचण होती महाराज पण आता मात्र मी सीता सोडून दिलेली आहे आता माझ्या समोरपाशी सीता वगैरे नाही म्हणून आता मी मुक्त आहे म्हणला रावण महाराज आता त्या ठिकाणी युद्ध करू सावकाशी आता मात्र सावकाश मला युद्ध करता येईल आता कसल्याही प्रकारची अडचण असणारी या ठिकाणी मला राहिली नाही आता तुम्ही आम्ही दोघेही जण मिळून महाराज या ठिकाणी निर्वाणीचं युद्ध करू असा रावण त्या ठिकाणी जटायूला बोलू लागला बोला गुप्तेशी नसता श्रीराम लक्ष्मण शून्य मंदिर घेतवाने टीव्ही तू सीता तोरणे पलायमान भयभीत एवढे रावणाचे शब्द ऐकल्यानंतर जटायू बोलू लागला रावणा अरे राम गुंफेमध्ये नसताना शून्य मंदिर असताना महाराज आता एखाद्या घरामध्ये महाराज घर मालक नसला आणि दरोजा उघडा असला की नाही ते कुत्र सरळ जाते त्या घरामध्ये शिरते शून्य सदनी निघे स्वान रिकाम्या घरात जसं कुत्र शिरते की नाही तशा प्रकारे रावणास्वर त्या ठिकाणी भगवान राम पंचवटीमध्ये नसताना
कोणीही आश्रमामध्ये नसताना त्या ठिकाणी तू सीतेचं हरण केलास. अशा प्रकारचा दुष्ट दुर्जन असणारा तू पापी आहेस रावणा. जटायू असणारा महाराज रावणाला बोलू लागला. आता आणखीन काय काय म्हणलाय का बोला. तरी अंगवड पाहो तुझी तुझ्यात पुरुषार्थ आहे का. अरे रामाच्या भेवानं पळणारा तू रावण. वेगी पळशी राम भेनो. रामाला भिवून पळतोस रे तू रावणा. मग तुझ्यापाशी कशाचा पुरुषार्थ, कशाची अंगवन, कशाचं शौर्य आहे. आणि माझ्या संग युद्ध कराय बघायलाच म्हणला महाराज. मनसी कलिपाशी नन. बरं का बघूतच गडे म्हणला तुझा काय पुरुषार्थ आहे. रावणाला जटायू म्हणू लागला. होऊ दे आता दोन दोन हात महाराज. खरंच तुझ्यामध्ये काय शौर्य आहे, काय शक्ती आहे, काय पुरुषार्थ आहे ते या ठिकाणी दाखव मला. अशा प्रकारचा जटायू रावणाला बोलू लागला. राक्षसाचा मुखे राजा पक्षी पावाला युध पैदा बळ समाजावर. लक्षात घ्या रावण कोण आहे. राक्षसांचा राजा आहे, लंकेचा राजा. बर का 10 शिरे 20 भुजा 10 तोंड आहेत रावणाला महाराज. 20 हात आहेत. असा 20 हाताचा 10 तोंडाचा राक्षसांचा राजा असणारा रावण. आणि तो रावण असणारा या ठिकाणी आता जटायू सोबत असणारा महाराज त्या ठिकाणी युद्धाला सिद्ध झालेला आहे. एकीकडून जटायू आहे, दुसरीकडून रावण आहे महाराज. आता दोन्ही वीर असणारा त्या ठिकाणी पैज करून युद्धाला लागलेले आहेत. कशा प्रकारचं युद्ध होणार आहे ते ऐका बोला. रावणाचे शस्त्र शरे पुरी जटायूने केले तुर. आताने सांगे दश शिरे मोठी प्रार अनुदान. आतापर्यंत पाठीमाग बरंच युद्ध झालं. रावणाचे सगळे शस्त्र अस्त्र रथ सारथी सगळं जटायून असणार महाराज त्या ठिकाणी मारलेले. रावणाला सारथी नाही, शस्त्रास्त्र नाही, रथ नाही, वीरत्व झालेला रावण आहे. मग आता युद्ध कसं करायचं महाराज. आता मला युद्धाशिवाय पर्याय नाही. म्हणून असणार त्या ठिकाणी रावण धावून जटायूच्या अंगावर गेला आणि मुठी माराय गेला महाराज. मुष्टी प्रहार करू पाहे. लक्षात घ्या जटायूला असणारा महाराज रावण असणारा मुठी घालण्यासाठी गेलेला महाराज. रागानं रावणाला असणारा अशी मुठी धरली हाणायला गेला. मुष्टी प्रहार जटायूला कराय गेला. पण जटायू पुरुषार्थी महाराज. बर का जटायूनं धडक घातली आणि रावणाचा हात असणारा त्या ठिकाणी सगळा वरबडून काढला. तिखट नका असणारे होते जटायूला. नखाडा असणार महाराज त्या ठिकाणी रावणाचा विदारीला कर. बर का हातच वरबडून काढला आणि रक्ताच्या धारा लागल्या रावणाच्या हाताला महाराज. अशा प्रकारचा पुरुषार्थ असणारा त्या ठिकाणी जटायूने केला. युद्ध जे ते होऊ लागलं. आणखीन कसं कसं झालं बोला. रावण केला व्यस्त मग लंकानाथ गजबजीला. परत रावणाला जे ते रागाला रावण म्हणला लाथ माराव या जटायूला. म्हणून रागाला लाथ हाणाय गेला रावण मार. पण जटायूनं चुंचीचा घात मारला. तिखट चुंच आहे महाराज. बर का धडक घातली रावणावर आणि रावणाचा पुरुषार्थ असणारा गलित गात्र झाला. रावण अस्ताव्यस्त झाला महाराज. काही त्या पुरुषार्थ असणारा त्या ठिकाणी रावणाचा जटायू पुढे चालला गेला. रावण म्हणला आता कसं करावं बाबा. हे जटायू काय असणार या ठिकाणी आपल्याला अनावर अशा प्रकारची चिंता असणारी रावणाला लागली. दाई सिरे मस्तक बेदी चंदू चक्रे मुकेने काढली दारी महाराज. आकाशामध्ये जटायूनं उड्डाण घ्यायचं. आकाशामधून धडक मारायची रावणावर आणि चुंचीनं जे ते महाराज त्या ठिकाणी त्याच्या मस्तकामध्ये वार करायचा नाही का. चुंचीने महाराज मस्तक विदारी म्हणजे डोसकं फुटलं रावणाचं. डोक्यामधूनही रक्त गळू लागलं. नखानं रावणाचं सगळं शरीर असणारं त्या ठिकाणी वरबडवून काढलं.
बरं का. आणि रावण असणारा त्या ठिकाणी घायाळ झाला. अशा प्रकारची अवस्था असणारी त्या ठिकाणी रावणाची झालेली नक्की पंक्ती चंचू धारे रावणा लागले गायवारे धाके धाके जिकडे चरे इकडे नकागडे मारी नखा हाणू लागला. चुंचीनं मारा असणारा करू लागला महाराज. अशा प्रकारची अवस्था असणारी त्या ठिकाणी रावणाची झाली. रावण जे ते महाराज भयभीत झाला. इकडं तिकडं जिकडं रावण फिरला तिकडं महाराज जटायू मारा करू लागला. सर्व अंग जे ते रावणाचं वरबडून निघालं. कुठेही जागा शिल्लक राहिली नाही. ठिकठिकाणी महाराज चंचूचा मार केला. नखानं जे ते त्या ठिकाणी तिखट नखानं वरबडून काढलं. सगळ्या रावणाच्या शरीरामधून रक्त गळू लागलं. अशी अवस्था त्या ठिकाणी रावणाची झालेली आहे. जटायू पक्षाता घाटा रावण उडविला न भात गगनी भांडोनियावरते पाडीला मूर्छिता मुख. काय सामर्थ्य काय ताकद आहे जटायूची. पंखाच्या वाऱ्याला असणारं जटायूनं रावणाला आकाशामध्ये उडवलं. गरगर गरगर महाराज जसा वाटोळीमध्ये पाचोळा फिरते की नाही तशा प्रकारचा रावण असणारा हा महाराज गरगर गरगर फिरवलं वरी आणि तिथून खाली आपटीलं रावणाला. बरं काय अशा प्रकारचं त्या ठिकाणी जटायू करू लागला. एवढा रावण जे ते पुरुषार्थी बलवान पण त्या ठिकाणी जटायू पुढं सगळं सामर्थ्य जे ते विफल झालं. अशी अवस्था त्या ठिकाणी रावणाची झालेली पुढे पुढे रावण दाती धरी पुढे आकाली वडवड मरण जटायू प्राण घातक. हातात जोडले रावणानं. रावण म्हणला बस झालं बाबा आता इथून पुढे पुढे रण. रावण दाती धरित्रण शरण आला रावण. रावण म्हणला हा हे काय वाचू देणार. अकाली आले मरण. आता मात्र माझं मरण जवळ आलं गडे म्हणला. जटायू पुढे आपला काही पुरुषार्थ चालला. जटायू जे ते महाराज आपल्याला अनिवार्य म्हणून असणारा त्या ठिकाणी रावणानं विचार केला आणि हात जोडले रावणानं. बापू बस झालं म्हणला. रावण शरण आला. अशा प्रकारची अवस्था रावणाची झालेली. हे पाखरो पर्या धीरवीर मासुर विसा भुजाचा केला तुर आती दुधरू जटायू. रावण म्हणला याला मी चिल्लर समजिलो होतो महाराज. मी म्हणे हे पाखरू एक पाखरू समजिलं महाराज. याच्यात काय पुरुषार्थ आहे पण नाही महाराज. हा तर महावीर आहे शूर आहे धीर आहे महाराज. आणि याचा जे ते पुरुषार्थ आढळ आहे म्हणून याच्या पुढे जे त्या ठिकाणी मी धीर धरू शकत नाही. हा जे त्या ठिकाणी रणांगणामध्ये मला अनिवार्य आहे आणि जटायू पुढे आपलं काही सामर्थ्य चालत नाही महाराज. अशा प्रकारचा त्या ठिकाणी रावणानं विचार केला आणि म्हणून असणार रावण त्या ठिकाणी शरण आलेला आहे. जटायूने लाविली शिक दाई मुकेशी विमुका रावण पाळी पाळीला दो मुख जीवा संकट मांडिले. शिक्षा केली रावणाला. शीक लावली. दहा तोंडाचा रावण असणारा महाराज त्या ठिकाणी अधोमुख म्हणजे उताना खाली जमिनीवर पडला. बर का काय पाहिजे आणखी. अशा प्रकारचा पुरुषार्थ असणारा रणांगणामध्ये त्या ठिकाणी जटायूने केला. दाही मुखानं रावण असणारा महाराज शंक करू लागला. आक्रोश करू लागला महाराज रावण. रावण म्हणला आता काही महाराज पाखरू मला वाचू दे ना. अशी अवस्था त्या ठिकाणी रावणाची झाली. एवढी फजिती असणारी त्या ठिकाणी केलेली फळाची अंगवन परम दुखी झाला रावण. मग करावया जटायू छळण कपाटा पूर्ण मांडी. पुरुषार्थ संपला. ताकद संपली महाराज. जटायूच्या पुढे रावणाचा जे ते काही बळ चाललं गेलं. रावण म्हणला हे जे ते आपल्याला रणांगणामध्ये आता अनिवार्य ऐकणार नाही म्हणून रावणानं जे ते महाराज छळ मांडला. बरं काय मग मांडिले छळण. छळण मांडलं महाराज. कपट मांडलं रावणानं. आणि कशा प्रकारचा छळ केला रावणानं जटायूचा ऐका पुढं. मग रावण म्हणे लवला दोघे झुंजू मुसण्या गाई तो जटायू म्हणे तुझ्या शक्तीचा नाही उसने काय फेडसिला. रावण बोलू लागला जटायूला महाराज असा युद्ध करण्यापेक्षा आता पैज लावून युद्ध करून महाराज. हो दोघे झुंजू उसण्या घाई. एकूण एकाचं उष्ण घेऊन म्हणला
बरं काय. अशा प्रकारचं जे ते या ठिकाणी युद्ध करू. एवढं रावण म्हणल्यानंतर जटायू म्हणला, अरे तुझ्यात पुरुषार्थच नाही, तुझ्यापाशी शक्तीच नाही, आणि तू काय युद्ध करशील माझ्यासोबत महाराज, काय झुंजशील. अशा प्रकारचा जटायू रावणाला उत्तर देऊ लागला. याप्रमाणे दोघं एकमेकाला बोलू लागले. बोला. आणि त्याच्यावर मन न पळे न ढळे तो योधा परमा, तू नेनसी युद्ध कर्म व्यर्था क्रम बळाचा. युद्ध कुणाला बनावं भारत, न चळे न ढळेची पूर्ण. जो रणांगणामधून चळत नाही, ढळत नाही, पाठीमागं सरकत नाही महाराज, बरं का. त्याला वीर म्हणाव, त्याला सूर म्हणाव महाराज, आणि त्याला खरा पुरुषार्थी म्हणाव. जटायू म्हणू लागला, रावणा, अरे तुला युद्ध धर्म न कळेची जाण, तुला युद्धाचा धर्मच माहित नाही, तुझ्यापाशी पुरुषार्थच नाही, तुझ्यामध्ये अंगवणच नाही महाराज, तू काय युद्ध करशील माझ्यासोबत. अशा प्रकारचा जटायू त्या ठिकाणी रावणाला उत्तर देऊ लागला. जटायुसी पुत्र रावण, तुझे कोणे ठाई मरण, सत्य संपूर्ण मद सांग. त्यानंतर छळ मांडला, कपट मांडलं महाराज, आणि रावणानं परत त्या ठिकाणी जटायूला शपथ दिली, घालून श्रीरामाची आण. ऐ जटायू, तुला रामाची शपथ आहे, सांग म्हणला तुझे कोणी ठाई आहे मरण. बरं का, तुझं मरण कशात आहे, सत्य संपूर्ण सांग मस्ती, खरं सांग बरं, काय खोटं बोलू नको, तुला तुझ्या श्रीरामाची शपथ आहे. अशा प्रकारचा महाराज रावणाला स्वर त्या ठिकाणी छळ मानलेला आहे, आणि कपट मांडलं रावणानं, छळून त्या ठिकाणी जटायूला विचारू लागला. महाराज एवढं रावणानं विचारल्यानंतर जटायू काय सांगतो ऐका. पडली आत्या कांती ओढवल्याही अंतगती, हरिभक्ता सत्य न बोलती, जाण निश्चिती पक्षी नाथ. रावणाचे शब्द रावण म्हणू लागला, प्राणांत जरी आला, कितीही जरी मोठं संकट आला, आले जरी प्राणावरती, तरी हरिभक्ता सत्य न वदती. ते देवाचे भक्त आहेत ना महाराज, ते कधीच खोटं बोलत नाहीत म्हणला रावण. जीव गेला तर गेला, देह जाऊ अथवा राहो. अशा प्रकारचा महाराज हरिभक्तांचा भाव आहे. म्हणून तुला रामाची शपथ आहे महाराज, खोटं बोलू नको, खरं सांग म्हणला, तुझं मरण काच्यात आहे. रावण जे ते जसा काही इमानदारच माणूस आहे, जटायूला जे ते महाराज म्हणू लागला, भक्त कधी खोटं बोलत नसतात, सांग म्हणला तुझा मृत्यू काच्यात आहे. अशा प्रकारचा रावण विचारू लागला. भावात गावोनिया उदंडा, मधुर शब्दाचा लंडा, त्याचे मुख नरक कुंडे, काळे तोंड तयाच. रावणाचे शब्द आहेत महाराज. त्या ठिकाणी रावण धर्म सांगू लागला. कुणाला? जटायूला. काही काही माणसं असणारे महाराज त्या ठिकाणी भावार्थ दावो न उदंड, बर का, फक्त जगाला दाखविण्यासाठी काही माणसाचं सोंग राहते बरं का, जगाला भाव दाखवायचा, पण जे ते महाराज अंतकरणामधून मात्र त्या ठिकाणी वर्तन मात्र खोट आहे. त्याचे पाहू नये तोंड म्हणला झालं, त्याचं तोंड पाहू नये महाराज. जे बाहेरून एक आणि मधून एक आहे, काय वरी वरी भगवा झाला ना मी अंतरी वश्य केला कामे हे. वरीचा भाव वेगळा आणि अंतकरणातला भाव वेगळा. अशा प्रकारच्या वृत्तीचे जे लोक असतात त्याचं तोंड पाहू नये महाराज. कोण म्हणाले? रावण सांगायला जटायूला. खरं कुणाला म्हणावं महाराज? जे सत्यवादी आहे, जो खरं बोलतो त्याला जे ते महाराज खरा साधक म्हणावं बरं का. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. म्हणून तुला रामाची शपथ आहे, हरिभक्त कधी खोटं बोलत नाही बरं का. सांग मला तुझा मृत्यू कशात आहे. अशा प्रकारचा रावण त्या ठिकाणी विचारू लागला. जटायू म्हणे रावणासी, जरी तुझी मृत्यू सांगशी, तरी मी सांगेन तुझं पाशी. येरा येरा शिंदे मधाला. एवढं म्हणल्याबरोबर असणारं महाराज त्या ठिकाणी जटायूनं रावणाला प्रश्न केला. रावणा, तू जर तुझं मरण सांगशील तर मग मी या ठिकाणी मी तुला सत्य सांगेन तुझशी. काय तू सांगलास तर मी सांगतो म्हणला महाराज. अरे ना,
रावणाच्या मनात कपट आहे पण जटायूच्या अंतकरणात कपट नाही. जटायूचं अंतकरण निर्मळ आहे महाराज. म्हणून जटायू म्हणला जसं तू मला माझं मरण विचारालास तसं तुझं मरण कशात आहे ते आधी सांग. तू सांगल्यानंतर या ठिकाणी महाराज मग मी तुला माझं मरण सांगेन. अशा प्रकारचा एकूण एका सोबत नेम असताना दोघांनी केला. आता रावण कपटी आहे महाराज, छळवादी आहे. रावण काय म्हणतो जटायूला ऐका पुढं बोला. श्रीरामाची आना तरी या सत्यन बोले गेली प्राण दोई पाठी माझे मरणे सत्य संपूर्ण बदे पक्षी रावणा मला तो असणार महाराज या ठिकाणी रामाची शपथ घातला, भगवान रामचंद्र परमात्माची आण घातला असणार. माझा जीव गेला तर हरकत नाही पण मी खोटं सांगणार नाही, खोटं बोलणार नाही महाराज. जटायून असणार त्या ठिकाणी रावणाला सांगितलं माझं मरण जर म्हणलं तर महाराज दोही पाखी माझे मरण. लक्षात घ्या जटायूनं सांगून टाकलं रावणाला या दोन्ही पंखात माझं मरण आहे म्हणला. अजिबात मी खोटं बोलणार नाही, जीव गेला तर हरकत नाही. म्हणून महाराज खरं वर्म जे त्या ठिकाणी मृत्यू कशात आहे ते जटायूला स्वर त्या ठिकाणी रावणाला सांगून टाकलं. आता रावण काय सांगतो जटायूला ऐका पुन्हा बोला. रावण छळवादी पातकी मृत्यू सांगे वा मागूत नकी जटायू सांगे तोही पाकी सुद्धा सात्विकी सत्यवादी. रावण छळवादी पातकी. रावण कसा आहे पापी आहे, छळवादी आहे महाराज. रावण काही इमानदार नाही. रावण जे ते महाराज कपटाची मूर्ती आहे. रावणानं सांगितलं महाराज माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये माझं मरण आहे. खोटं बोलला रावण महाराज. पण जटायू हा सत्यवादी परमार्थी. जटायू हा सत्यवादी आहे आणि जटायूनं आपलं खरं जे ते महाराज मरण सांगितलं. दोन पंखात माझं मरण आहे याप्रमाणे दोघेही एकूण एकाला बोलले. पण एक खोटा आहे आणि एक खरा आहे महाराज. अशा प्रकारची कथा आहे. रावणानं खोटं सांगितलं, जटायूनं सर खरं सांगितलेलं आहे. जटायू तर पुण्या देखे दिले वा मागूत नक तवा हाता तळी आले पाक एवढं म्हणल्याबरोबर जटायूनं भर उडान घेतलं महाराज आणि झेप घेतली रावणावर महाराज. आणि रावणाच्या डाव्या पायाचा अंगठा काढून फोडला आपल्या नखानं महाराज, तुमचीनं. बरं ज्यावेळेस जटायू रावणाच्या पायाचा अंगठा फोडायला गेला त्यावेळेस जटायू रावणाच्या महाराज हातातळी आला, म्हणजे असा खाली आला. रावण उभा होताना जटायू पायाचा अंगठा फोडायला ज्यावेळेस खाली गेला त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी रावणाच्या सहज हाताच्या खाली जटायू आला. बरं का मग तेच संधी असणारी त्या ठिकाणी रावणानं साधली आणि दोन्ही हाताने त्या जटायूचे दोन्ही पंख असणारे महाराज रावणानं आपल्या हातामध्ये धरले आणि जटायूचे दोन्ही पंख असणारे त्या ठिकाणी उपटिलेले. तुला रावणाचा छेदिला अंगोटा ते झाला अवंडा पट्टा श्रीमतीचा श्रीरावणी गटघाटा अवंडा पट्टा प्रसिद्ध. गोड चिंतन करतात महाराज. ज्या ठिकाणी असणारा रावणाचा अंगठा फोडला की नाही ते झाला औंढा पट्टा. औंढा पट्टा नावाचं छत्र असणार महाराज त्या ठिकाणी झालेलं आहे. त्र्यंबकेश्वराच्या ठिकाणी बरं का श्रीराम घाटाच्या जवळ असणार महाराज त्या ठिकाणी औंढा पट्टा नावाचं ते त्या ठिकाणी ठिकाण आहे. मग तशा प्रकारचं त्या ठिकाणी छत्र निर्माण झालं आणि अशा प्रकारचा छळ असणारा त्या ठिकाणी रावणानं केला. कपट केलं आणि कपट करून जटायूचे पंख असणारे त्या ठिकाणी छेदन केले. जटायूसी घेता मरण पहिल्या करीत श्रीराम नाम नष्ट रावणे केले छळण उळणी गळण कशी. गोड कथा आहे. जटायूला मरण आलं महाराज. जटायूशी येता मरण, कारण त्यानं सांगलं होतं माझं मरणच माझ्या पंखात आहे. रावणानं दोन्ही पंख उपटिले आणि जटायूचा मृत्यू समय जवळ आला. पण मरता मरता केले रामस्मरण. मरता मरता जटायूनं देवाचं भजन केलं. भाग्य महाराज मरतानी देवाचं भजन येऊ मुखाला. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तया नाही धोका तुका म्हणे. भाग्य लागते देवाचं भजन मुखामध्ये यायला. बरं का जटायून असणार महाराज त्या ठिकाणी रामनामाचं चिंतन असणार केलं आणि रावणाला श्राप दिला. रावणा
छळवादीस कपटी महापातक आहेस महाराज. छळ केलास म्हणला जटायू रावणाला आणि येणे तुझा कुलक्षय होईल. काय रावणा दिवा लावाय कोणी तुझ्या घरी राहणार नाही. तुझ्या कुलाचा सत्यानाश होईल महाराज. जटायू असणारा त्या ठिकाणी रावणाला श्राप देऊ लागला. छळवाद्याची दुष्ट परम पापी पियानष्ट परद्वार्याची पापिष्ट भोगसी कष्ट छळनाथ. छळवादी आहेस तू, नष्ट आहेस, दुष्ट आहेस, पापी आहेस, परदाराग्रही आहेस आणि जे छळ केलास नाही महाराज. आणि त्याचं जे त्या ठिकाणी तुला पातक भोगावं लागणार आहे. प्रत्येकानं केलेलं कर्म ज्याचं त्याला तेडावंच लागते महाराज. केले कर्म झाले त्याची भोगा आले. रावणा जे पेरलं ते उगवणार हे लक्षात घ्यावं काय. म्हणून महाराज ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. लक्षात घ्यावं काय. जसं कर्म केलं हो महाराज म्हणतात तुका म्हणे पापेने येते भोगाची रुपे. रावणा जे तू छळ केलास कपट केलास ना याचं जे ते फळ या ठिकाणी तुला भोगावं लागणार आहे. तुझी अधोगती होणार आहे, तुझ्या कुळाचा कुलक्षय होणार आहे. कारण केलेलं पाप हे प्रत्येकाला फेडावंच लागते महाराज बरं का. ते कर्मभूमी आहे. अशा प्रकारचा स्वर त्या ठिकाणी जटायू रावणाला सांगू लागला. बोला कपट निष्ठी जटायू मूर्तीत पडला श्रीरामाचा निज भेटी आत्मा कंठी धरिला. रावणानं छळ केला आणि जटायूचे पंख उपटिले आणि जटायू पडिला शे सृष्टी. जमिनीवर पडला महाराज जटायू बरं का. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला जटायू आणि रामाचं स्मरण जे त्या अंतकरणात आठवलं महाराज. राम राम धरिले कंठी बरं का. आणि प्राण जे त्या कंठामध्ये घडला आणि देवाची वाट पाहू लागलं जटायू. कारण महाराज हो आता एकच लक्ष आहे काही उद्धार पावेल काही कृपा करील नारायण बरं का. केव्हा भगवान परमात्मा येतील केव्हा मला देवाचं दर्शन होईल. म्हणून महाराज त्या ठिकाणी देवाचं चिंतन लागलं आणि जय राम श्रीराम जय जय राम. रामाचं भजन स्वर महाराज त्या ठिकाणी जटायू करू लागला. रामाचं चिंतन करीत कंठामध्ये प्राण धरून देवाच्या दर्शनाची आस धरून त्या ठिकाणी जटायू पडलेला आहे. बोला श्रीराम नाम समरना श्रीराम चिंतना नयन श्रीराम अवलोकन हृदय ध्यान श्रीरामाचे. मुखामध्ये श्रीरामाचं चिंतन आहे, हृदयामध्ये भगवंताचं ध्यान आहे आणि डोळ्याला भगवंताच्या दर्शनाची आस लागलेली बरं का. अशा प्रकारची अवस्था महाराज त्या ठिकाणी जटायूची झालेली. मुखी तुझे नाम डोळा रूपाचे ध्यान सारखं देवाचं ध्यान लागलं महाराज बरं काय. म्हणून सारखं जटायू भगवंताचं चिंतन करू लागला. जय राम श्रीराम जय जय राम. सगळी अवस्था त्या ठिकाणी महाराज जटायूची राममय झाली. कारण देवाच्या वजनाशिवाय दुसरं काय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अशी अवस्था महाराज त्या ठिकाणी जटायूची झाली. आणि हृदयामध्ये भगवान त्या ठिकाणी महाराज साठवला जटायूनं. ज्याच्या हृदयात देव आहे तो खरोखर भाग्यवान आहे महाराज. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली येलझार झाला सफल व्यापार. जटायूचा जे ते महाराज अंतकाळ गोड होणार आहे. कारण महाराज शेवट तो माझा बहुगोड झाला. आलो निजाच्या माहेराम भेटी रकमाईच्या राम. जटायू भगवंताची वाट पाहू लागला महाराज. राम नामाचं भजन स्मर त्या ठिकाणी जटायू करू लागलेला आहे. श्रीराम रूप देखे पाषाण श्रीराम रूप देखे तृणा वृक्षवली वन उपवन देखे संपूर्ण श्रीराम. एकच दृष्टी जे ते झाली महाराज. काय जे जे दिशे भूत तेथे झाली जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जन्मधाम. महाराज जटायूला सगळी सृष्टी राम दिसू लागली. जटायूला स्वतःचं स्वरूप राम दिसू लागलो. डोळ्याला प्रत्येक दिसणारी वस्तू राम दिसू लागली. आकाश राम पृथ्वी राम जिकडं बघल तिकडं राम. जिकडे पाहे तिकडे
चतुर्भुज वनमाळी अशी अवस्था त्या ठिकाणी जटायूला प्राप्त झाली महाराज. दृष्टीच राम झालेली. मन हे राम झाले, मन हे राम झाले बरं का. प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीशी आले. आता मनच राम झालं महाराज. म्हणून ज्याचं मन राम झालंय की नाही त्याला लहान मोठं स्त्री पुरुष नपुषक काही दिसत नाही. त्याला प्रत्येक वस्तू देव दिसते महाराज. तरी अशी अवस्था त्या ठिकाणी जटायूला प्राप्त झाली. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी जटायू रामाच्या चिंतनामध्ये रंगलेला आहे. एकदा देवाच्या भजनात रंगला की दुसरे रंग सगळे फिके पडतात महाराज. म्हणून रंगी रंगेरे श्रीरंगे काय भुलराशी पतंगे. देवाच्या भजनात तल्लीन झालेला जटायू त्याला सगळी सृष्टी अस्वरी त्या ठिकाणी रामरूप झालेले. बोला श्रीराम काजी सीता प्राण श्रीराम कृपाळू आपण सर्व रूपे स्वय संपूर्ण आलावर सोन भेटी. श्रीराम काजी चिता प्राण. जटायूने आपला प्राण देवाच्या कार्यासाठी खर्च केलेला आहे. काय महाराज भाग्य. देवासाठी जे ते महाराज मरण येणं किती भाग्य आहे. देवाच्या कार्यासाठी स्वतःचा प्राण समर्पित केला जटायूनं. कारण हे देहच त्यानं दिलाय महाराज. देवे दिला देह भजनानुमटा. आणि त्याच भगवंताच्या कार्यासाठी जटायूनं महाराज त्या ठिकाणी प्राण समर्पित केलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात श्रीराम कृपाळू परिपूर्ण. देव कसा आहे दयाळू आहे महाराज. देव कृपाळू आहे. जगात देवा एवढा दयाळू कोणी नाहीसा कृपावंत कोण. माझ्या विठाई वाचून भगवान भक्ताचं मनोरथ पूर्ण करणार आहे बर का. जटायूनं भगवंताचं भजन केलं म्हणून महाराज आला धावून कृपाळुत्वे. म्हणून भगवान धावून आले जटायूला भेटायला बर काय. त्या गजेंद्रानं देवाचं भजन केलं. वैकुंठाहून उडी मारली देव धावून आले. म्हणून महाराज कनवाळू कृपाळू भक्ती लागी मोही गजेंद्राचा धावा तुझ केला विठाई. जटायूला भगवंताचा धावा केला आणि भगवान परमात्मा धावून आले महाराज जटायूला भेटण्यासाठी, जटायूचा उद्धार करण्यासाठी. अशा प्रकारची गोड कथा आहे. आणि आता जटायूचा उद्धार भगवंताच्या हाताने होणार आहे. बोला जटायूचे निज पोटी आणखी श्रीराम देखावा दृष्टी पडता सोय दृष्टी आला भेटी भक्ता. काय होतं जटायूचा भाव. जटायूचा एवढाच भाव होता महाराज अंती व्हावी श्रीराम भेटी बरं का. शेवटी देवाची भेट व्हावी हेच मनोगत होतं जटायूचं. माझी या जीवीची आवडीन पंढरपुरा नेही नगुडी बरं का. जटायूचा एकच भाव होता महाराज की अंतकाळी भगवंताचं दर्शन व्हावं, देवाची भेट व्हावी. आणि त्याचा भाव महाराज भगवंतानी जाणला. देवाला दुसरं काही लागत नाही हो. त्याचा भाव आहे ना महाराज तसा त्याला देव आहे. म्हणून भाव महत्वाचा आहे बरं का. म्हणून जैशी जयाची अंतर्वृत्ती तैसे जगाते देखती. भावाला महत्व आहे. अंतकरणात भाव असला तर सगळे देव दिसतात आणि अंतकरणात भावच नसला तर काय उपयोग आहे. तसं जे ते महाराज त्या ठिकाणी जटायूचं अंतकरण राम झालेलं आहे. म्हणून त्याचा भाव भगवंतानी जाणला आणि म्हणून भगवान परमात्मा धावत पळत आली महाराज. भक्ता राखी पायापासून दुर्जनाशी संवारी. अशा प्रकारचा भगवान दयाळू आहे, कृपाळू आहे. भगवान परमात्मा फक्त भक्तीचा भावाचा भुकेला आहे. भगवान त्या ठिकाणी जटायूचा उद्धार करण्यासाठी आलेले. रावण नो हे माझा वैरी स्वतः परमात्मा सहायकारी. श्रीराम भेटविला चराचरी कसा घरी सुखी केले. काय भाव आहे. जटायू म्हणू लागला रावण वैरी नव माझा, तो तर परमार्थ सहाय्यकारी आहे. रावणामुळं मला परमार्थ साध्य झाला. परमार्थ जे ते महाराज सार्थक झाला. कारण श्रीराम जे ते महाराज सकाळ झाला आणि अंतकाळी मला देव मिळाला, देव कळाला आणि भगवंताची कृपा झाली माझ्यावर. म्हणून रावणाला वैरी म्हणू नाही. रावणानं माझा उद्धार केला असा जटायू बोलू लागला महाराज. म्हणून साधूचं अंतकरण असं असते. साधूची वृत्ती अशी असते महाराज त्याला शत्रू आणि मित्र जे ते सारखे राहतात. वैर्याचा सुद्धा उद्धार जे ते व्हावा हेच महाराज संतांचा भावार्थ आहे. म्हणूनच परत त्या ठिकाणी जटायू म्हणू लागला रावण उपकारी आहे. रावण जे ते महाराज माझा सखा आहे.
रावणानं जे ते महाराज माझं सार्थक केलं आणि त्याच्यामुळं मला आज रामाच्या जयते दृष्टी पुढं मरणाचा योग आलेला आहे. खरोखर मी भाग्यवान अशा प्रकारचा जटायू बोलू लागला. बोला निज भक्ताचे मनोगता पुरवू जाणे श्री रघुनाथ जटायू जन्म मरणातीत आनंद भरीत सुखी केला. भगवान परमात्मा आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात. निज भक्ताचे मनोरथ पूर्ण जाणे भक्ताचं मनोरथ पूर्ण करणारा देव आहे. म्हणून जैशी जयाची वासना तैशी पुरवी नारायणा. भगवान भक्ताची इच्छा पूर्ण करतात महाराज. पण ज्याचा जसा भाव असेल त्याला देव तशा प्रकारची प्राप्ती करून देतात महाराज. म्हणून त्या ठिकाणी जटायूचा भाव जे ते भगवंतानी जाणला आणि जटायूचा उद्धार भगवंतानी जे ते केलेला आहे. महाराज म्हणतात जन्म मरणातीत झाला. म्हणजे जन्म मरणाच्या वेगळा झाला जटायू महाराज, मुक्त झाला. आता जन्मायचंही नाही मरायचंही नाही महाराज. जन्म मरणाचं खातच बंद झालं बरं का. अशा प्रकारची कृपा त्या ठिकाणी भगवान परमात्माने जटायूवर केली आणि जटायू अक्षय पदाला महाराज त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. उद्धार जटायूचा त्या ठिकाणी केलेला आहे. बोला एका जनार्दना शरण जटायू उछळणे वधी रावणा पुनरपितो सीता हरण करीला पण ते ऐका. गोड कथा असणारी आजच्या अध्यायामध्ये झाला महाराज. छळ केला जटायूचा रावणानं आणि छळून जटायूला जे ते मारलं महाराज बरं का. इमानदारीने युद्ध केलं नाही, रावणानं बैमानी केली बरं का. अशा प्रकारची गोड कथा स्मरी झाली. आता जटायू महाराज पंख उपटिले खाली जमिनीवर पडला. आता पुनरुक्ती करील सीता हरण. सीता सोडून दिली ती रावणानं, सोडून दिली नव्हती, सोडवली होती या वाघानं महाराज. जटायूनं रावणाच्या बंधनामधून सीता सोडवली होती. आता जटायू पडलेला आहे महाराज. परत रावण त्या ठिकाणी सीतेचं हरण करील आणि सीतेला घेऊन रावण असणारा या ठिकाणी लंकेला जाईल. अशा प्रकारची कथा या ठिकाणी पुढच्या प्रसंगामध्ये होणार आहे. बोला श्री भावात रामायणकडे कार टिकया जटायू शरणमधो नाम सप्तध्याय गोडा राजा रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय. सुखकर द्वारका सर्वांगी सुंदर पुरुषे दुराची अंती सौख्यवान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव खचितहार तुझी पुनरा चंदनाची मोठी कुंकुमेश्वरा हे समुद्र शोभा करा देव दर्शन माते मन स्वामी माते मन कामना पूर्ती. जय देव जय देव सत्वोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सोडा कुंभा पाहे सदना संकटी पावावे स्वामी रक्षावे सुरमना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन स्वामी माते मन कामना पूर्ती. विजय कंजरा स्वामी शंकरा
वाळू तुझं गौरा जय देव आर्यांनी पार्वती सोनांच्या माळा युतीचे शिवकंठलीला ऐशाची समर्थ जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू सागर मंथन वैगे त्यामादी अवतीला सापडले देवा तुझे भाषण केले निरकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू सुंदर मनाली पंचारण मनोहर मैदर सुरारी हेतोटी देवी वाचे पुजारी लघुवट राम रासामरी जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझं गौरा जय देव उत्कट शिवाय मानवती निगडे काळोनी काम पुरारी रत्नोनी देया महारामयुतोनी जय देव जय देव रामा प्रेमाची आरती सभावे आरती परिपूर्ण कामा जय देव हनुमंत गेला लंका आनंदाची होळी घेऊन आला जय देव रामा प्रेमाची आरती सभावे आरती शक्ती सोडविलीशा आनंद संधी वैराग्य वरला आरती घेऊन आल्या कौशल्या माता प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामानी गणपती अपार आधारा पद्मवार गुरुवार आयो आले दशरथ कुमार नगरी गोवारी आनंद तोर जय देव रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामानी सिंहासनी राजा रुमिरा ओम भावे तया पुरा उपरान सदाची आरती वाद्यात लागतया माधवराज स्वामी आठवणार देव रामा प्रेमाची आरती सदाय आरती परिपूर्ण कामानी सत्रा मुदाने हुंकारवती कैरवा भूमका दर्शन करी राधे महान आपले गुरुगोरी गुरुवरच्या शब्दाला धागलपणी जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुझे प्रसाद एकता गुलाब जगत काळा धरणीधर मानिला गेला काळे भगवान गुरुतेला काळे नामाला शिकाचा सुर देव देव स्वामी हनुमंता तुझे प्रसाद आरती एकदाता महाराजा समरता त्रिभुवनी तुझोरा जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा जगन्नाथ नामसार वेद शास्त्राचे गुण संसार दुःखनाथे महामंत्राचे गीत आरती एकनाथा महाराजा समरता त्रिभुवनी तुझोरा जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा जगन्नाथ नामे दुःख वाटले चिता
देवा गोपाल कृष्ण भगवान की जय राधा रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय आता विश्वास न के विने वाघ यज्ञ तोषावे सोनी मद द्यावे पसाय लेखळाची व्यंकटी सांडो सत्कर निरती माडो भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे तिनी रतावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो पांचीला कोटे वर्षता सकळ मंगळी भूमंडळी भेटो तया भूता कल्प तरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव तिथे हरणव पियुषांचे चंद्रमेघे आला जन भारतंड देता पहिन सदा सज्जन सोयरे हो तू बहुणा सर्व सुखी तुम्ही लोकी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपाजीवे सलोकी द्रष्टा द्रष्ट विजय होवावे जी एक मने श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाहो बरे ज्ञान देव सुखिया झाला देव ज्ञान देव सुखिया झाला येणेवर ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय पार्वती हर महादेव चिंतन श्री देव दत्तात्री महाराज की जय छत्रपती शिवनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय 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 जय